सुखी राहा. दत्ताजी राजे अहो, राग सोडा आता. पुढे या निरोप द्यायला. गोमाजींना ठाऊक आहे वाटेत सरदार शेलारांचा वाडा आहे. विरुळ एकदमात जाता येत नाही, म्हणून सगळा लवाजमा त्या वाड्यात उतरू शकेल तसा सांगावा आधी आम्ही आमच्या नजरबाजांकडून त्यांना धाडतोच आहे. आणि गोमाजी, जनजनावरांपासून जरा सावध राहा. नको तो धोका पत्करू नका. गेंडे लय माजलेत. जी. गोमाजी काका, सगळ्याच गेंड्यांवर म्हणजे सगळ्याच जनावरांवर लक्ष ठेवा. आणि एखादा गेंडा माजला असेल तर त्याची हयगय करू नका. हो, काय म्हणायचंय? जे काय बोलायचं ना थेट बोला. त्याचं नथीतून बाण मारणं मर्दाना शोभत नाही. आम्ही थेटच बोललो, पण आम्ही जे बोललो ते तुम्ही स्वतःला लागून घेतलं म्हणून झुंबलं. हो, मग शब्दांचे खेळ कसले करताय? हिम्मत तर होऊन जाऊ द्या. कळेल कोणाचं पातच जास्त झोंबत ते. या आमच्याशी लढा. या आबासाहेब थांबा. आम्ही बघतो, तुम्ही मध्ये नका पडू. दादासाहेब, कुणाही भोसल्यांच्यावर वार करण्यापूर्वी तुम्हाला पहिला वार आमच्यावर करावा लागेल. तुम्ही मध्ये पडू नका. आम्हीच मध्ये आहोत. हे आमचं माहेर आहे. ही आमची सासरची मंडळी आहेत. भोसले जाधव यांच्यातील कुणावरही कोणीही वार करणं म्हणजे आमच्यावर वार करणं आहे. कारण रक्तानं आम्ही जाधव असलो तरी आता भोसले झालो आहोत. मी बाजूला व्हा. गोपती गेला, सोडा आम्हाला. जिजा! तुम्ही त्यांना घेऊन आत चला. जखम तुमच्या राहण्यात लावा.
सत्ताची राजे आज चला ओमाजी. शहाजीराजे, संभाजीराजे, आज चल. जिजा, आता मोठ्या झालात तुम्ही. एकीकडं हसताय काय, एकीकडं कळवळताय काय, काय हे? लहान असता तर म्हटलं असतं कळत नाही, आता काय म्हणायचं? मधल्या बाई त्यांना समाधान वाटतंय म्हणून त्या हसतायत. हो ना जिजा? धाकल्या तुम्हीच सांगितलं होतं ना की पाण्यासारखं भरत जायचं, सगळ्यांना सांधत जायचं. म्हणून काय तलवारीच्या मध्ये कोणी जातं का? बघा केवढं लागलंय. आम्हाला लागलंय हे खरंय, पण त्याशिवाय सगळ्यांचे आवाज खाली आलेच नसते. आणि आता बघा कसे खाली आलेत ते. हा परिणाम होणार हे ठाऊक असतं ना तर आम्ही हे आधीच केलं असतं. नाही नाही या असा खुळेपणा कोणी करतं का? जिजा, जीवावर बेतेल अशी वाट निवडू नका. मग आणि पुरुषांचा काही भरोसा नसतो. आता तुमचे आबासाहेब एक नरम दिलाचे आहेत, पण सगळेच असतील असं नाही. धाकल्या बघितलत ना, मधल्या आऊंनी सगळ्या पुरुषांना नावं ठेवताना आबासाहेबांना वगळलं. चला काहीतरीच. आणि त्यांना काय सांगताय? आमच्यापेक्षा जास्त त्याच ओळखून आहेत. काय हो, आता आमच्यावर घसरू नका बाई. आम्ही आपला सुवर्ण मध्य काढतो बघा. जिजा, प्रत्येकाला आपली स्वारी तशीच वाटते. बाहेरून कितीही रांगडेपणा दिसला तरी दिलाने कोमलच. आपल्या माणसांना आपणच ओळखणार ना. अगदी मनातलं बोललाय. आम्हालाही हेच वाटतं. आमच्या स्वारींचा सूर आधी वेगळा लागला असेल, पण आता तो नक्की बदलला असेल. हो राजा, तुम्ही कशाला मध्ये आलात? तुम्ही आलात आणि वहिनी साहेबांना यावं लागलं. नाहक त्यांना लागलं. पण दादासाहेब, आम्ही किंवा त्या आल्या नसत्या तर काय झालं असतं? काय झालं असतं म्हणजे सगळा गुंत सुटला असता. एवढी वर्ष उगीच गुंतत राहिलंय. आपण काय करायला हवं होतं? त्यांचं ऐकायला नको होतं की ऐकून दुर्लक्ष करायला हवं होतं? तर ते काही वाटेल ते बोलतील का? तेही जावं याचं सगळ्या सोयऱ्यांना. आपण काय करायचं? मूग गिळून शांत बसायचं. जणू कधी येणंच लागतो ना त्यांचं. नातं म्हटल्यावर सगळ्याच गोष्टी येतात ना दादासाहेब. नाही, आता तुम्हीच सांगा, आमच्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला आवडत असतील असं नाही. अंबाजी राजेंच्या सुद्धा सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील असंही नाही. पण मग तुम्ही काय करता? आम्ही भाऊ आहोत म्हणून त्याच्याकडे कानाडोळा करता की नाही? हो शहाजीराजे, पण तुम्ही काय, अंबाजीराजे काय, तुम्ही भाऊ आहात, त्यामुळे साहजिकच आहे. दादासाहेब, इथे सुद्धा आपलं नातं जुळलंय ना. काही गोष्टींकडे कानाडोळा करायला काय हरकत आहे? आणि तसंही किती वर्ष आपण तोच तिटकारा जपत राहणार? ठीक आहे, पण जर ते सगळं विसरायला तयार असतील तर आम्ही विसरू. दादासाहेब, ही गोष्ट दोन्ही बाजूनी व्हायला हवी. आम्ही येतो. खाव किती खोलवर आहे ते बघून येतो.
राजराजे कधी कधी ना आम्हाला तुम्हीच आमचे थोरले बंधू वाटता. म्हणजे इतका वेळा आमची बाजू हिरिरीने घेत होता. ती चूक असो बरोबर असो पण घेत होता. आणि जसं वहिनी साहेबांना लागलं लगेच कसं सूर बदलला तो. इतका समंजसपणा आमच्यात येईल का? बघितलत ना तुमचे आबासाहेब किती वेळा येऊन चौकशी करून गेलेत ते. अहो त्यांची पण स्वारी येईल की काय जिजा? जिजा अहो कसदिल का होतंय? मगाशी किती खात्रीने बोलला होता ना. मग तोच विश्वास अभंग असायला हवा. नुसतं शब्दात असून किंवा जिजांनी ठेवून काहीही होणार नाही. नुसतं शब्दात असून किंवा जिजांनी ठेवून काहीही होणार नाही. आम्हाला वाटलंच होतं तुम्ही येणार. आम्हाला म्हणजे जिजाबाईंना खात्रीच होती म्हणा ना. कमाल आहे तुमची. कसली कमाल? मग काय म्हणायचं? काही म्हणायचं नाही. इतकं हळू बोलता येतं आपल्याला? डोळे आणि काळीच बोलत असलं की शब्दांना चढ्या आवाजाची साथ लागत नाही. असं कोण म्हणालं? आता नाही आठवत. का? जखडती नजर आहे ना आणि त्यात खूप दिवसांनी प्रेम दिसतंय. आम्हाला तर सगळं विसरायला होतंय. आम्हालाही. चला आता, आम्हाला आमची चूक कबूल आहे. आम्ही तुम्हाला विनंती करायला आलो. तुम्ही म्हणाल त्या पायगड्या घालू. पण वेरूळला चलावं. त्यासाठी आम्हाला रक्त सांडायला लावलं ना. कशाला सांडलं? आम्ही आमची चूक इथे कबूल केली नसती तरी वेरूळला जाऊन शंभू महादेवाच्या साक्षीने म्हणणारच होतो. काही नको. आम्हाला तुम्ही सोडून कुणाचीही साक्ष नको. तुम्ही कानात जरी बोलला असतात ना तरी पुरे होतं. आता कानात कशाला? समक्षच बोललोय ना. हो ना? आता जाऊया.
फक्त विनंती आहे, असं धाडस पुन्हा करू नका. आणि तुम्ही केलं ते त्याला काय म्हणायचं? या आमच्याशी लढा. खरं सांगू, आम्हाला आमचं शौर्य दाखवायचं नव्हतं. आम्हाला खरंच भीती वाटली, म्हणून आम्ही दोघांच्याही मध्ये जाऊन उभे राहिलो. संकट अंगावर घ्यायचा स्वभावच आहे. मग वादळ आल्यावर काय पाठ दाखवायची? सगळी आपलीच माणसं आहेत. त्यांनीच एकमेकांवर हात उगारले तर मग संयमानं वागायला कोणी सांगायचं? तुम्हीच ना. त्यांच्या डोक्यात राग इतका भरून जातो की प्रेम, दया, माया हे तिथं आजूबाजूला सुद्धा नसतं. त्याची जाणीव कोणी करून द्यायची? तुम्हीच ना. कुणाचं तरी रक्त सांडल्यावरच ऐकणार का? नाहीतर नाही. पुढे आता पुढे बोलू नका. भविष्यात असं काहीच घडू नये अशी शंभू महादेवाकडे प्रार्थना करा. दादासाहेब, ते येत आहेत. आपले दादासाहेब कुठे आहेत? राजे, अरे तो वहिनी साहेबांच्या दालनात गेलेत त्यांची जखम बघायला. वहिनी साहेबांचेच आबासाहेब येत आहेत. राजांना शोधतायत. का? पुन्हा काहीतरी बोल बसणार वाटतं. नाही नाही, आम्ही असं काही होऊ देणार नाही. हे बघा, शहाजीराजांनी आमचं सूर्य एकदा खाली केलाय ना, पुन्हा आम्ही तो वर येऊ देणार नाही. दादासाहेब, हे सगळं बरोबर आहे, पण हे त्यांना कुठे माहिती आहे? आपण जाऊन सांगायला हवं. असं म्हणताय? चला. दादासाहेब, दादासाहेब, अहो ते येत आहेत. ते कोण? दत्ताजी दादासाहेब? नाही, तुमचे आबासाहेब. अहो मग ते इथेही दोनदा येऊन गेले. नाही, पण ते तर आमच्या दादासाहेबांविषयी चौकशी करत होते. शरीफजी राजे, आता काही घोर घेऊ नका. तुमचे दादासाहेब वहिनी साहेबांची जखम बघायला आले होते असंच सांगायचं. काय शहाजीराजे, बरोबर ना? हा, हो हो. पण शहाजीराजे, जखम केवढी खोल आहे असं विचारलं तर सांगता येईल ना? काय दादासाहेब, उगीच आमच्या स्वारींना अस्वस्थ करू नका. मनात असेल ते बोलून टाका बरं. काय झालं? आम्हालाही सांगा ना. आम्ही तुम्हाला शोधतोय. काय झालं आबासाहेब? का शोधताय? माफी मागायला आम्ही लाजत नाही. गलती आमची झाली तर माफी मागायला नको का? आबासाहेब, तुम्ही फक्त ह्यांचेच नाही तर आम्हालाही आबासाहेबांच्या स्थानीच आहात. तुम्ही माफी मागू नये. आम्ही लहान आहोत. गलती आमची झाली असेल, आम्ही माफी मागतो. नाही नाही राजे, माफी नाही मागायची.
शहाजीराजे हो, एवढे मोठे होऊ नका की आम्हाला तुमच्याकडे बघणंच कठीण जाईल. गलती तुमची नाहीच आहे, गलती आमची. अरेला कार्य करण्याची वृत्ती आमची लहानपणापासूनच आहे. नाही पण राजा आम्हाला मध्ये मध्ये समंजसपणाचं चाटण देत असतात, पण परिणाम तेवढ्या पुरताच होतो. आम्हाला माफ करा. हो, काय करताय? रांगडेपणा तुम्हाला चुपून दिसतो. घडीत रागवता आणि तर घडीत दिल जिंकता. थेट तुमच्या आबासाहेबांची याद करून दिलीत. या. आबासाहेब, आता आम्हाला निरोप द्या. छाछा, असं कसं जाऊ देऊ आम्ही? एवढं सगळं गोड होतंय, मग तोंड गोड करून हात ओले करूनच निघायचं काय? जे जा. चला आता कुठे? चला तर खरं. या. अहो पण आम्ही जाणून बुजून असे वागू का? तुम्ही आम्हालाच बोलायकवताय जणू काही आम्ही मुद्दामून असं वागलो. दत्ताजी राजे, तुम्ही मोठे झाला आहात, पण आपल्या आऊंच्या वर आवाज चढवावा एवढेही मोठे झाले नाही आहात. वयाप्रमाणे थोडा तरी समंजसपणा यायला हवा. म्हणजे तुमच्या नजरेत अजूनही आम्हीच गलत? दत्ताजी राजे, तुम्ही गलती मोठी की नातं? आम्ही येतो. आम्हाला काही एक बोलायचं नाहीये. दत्ताजी राजे, मन मोठं करायला शिका. दुर्दैवानं पुन्हा असं घडलंच तर त्यावेळी आम्ही असूच असं नाही. जिजा असतील असंही नाही, शहाजी राजे असतील असंही नाही, किंवा तुमच्या समोर संभाजी राजे असतील असंही नाही. तेव्हा तुमचा राग तुम्हीच आवरायला शिका. आता तुम्ही म्हणाल की मग तुम्हाला तरी तुमचा राग कुठे आवरता येतो? खरंय, नाही आवरता येत. म्हणूनच आम्ही शक्यतो तो म्यानाच्या बाहेर काढतच नाही. कारण काढला तर आवरता येणार नाही याची कल्पना आहे आम्हाला. तुम्ही तेच करा. आबासाहेब, हे बघा. दत्ताजी राजे, आणखी काही बोल नकोत. माफी मागा त्यांची. माफ करा आम्हाला. नाही, आमची माफी मागितली नाही तरी चालेल, यांची मागा. यांची? हो, कारण यजमान आणि पाहुण्यांशी कसं वागू नये हे वागलाय तुम्ही. म्हणजे आम्हाला एका क्षणात पाहुणं केलं का? दत्ताजी राजे, आम्हाला माफ करा. आमची गलती झाली. पुन्हा असं होणार नाही. एवढं कोल्ड? या. दत्ताजीराजे, संभाजीराजे, आज तुम्ही सोबतच बसायचं. आमचाही हाच आग्रह आहे. हट्ट म्हणावं तर. नाही, आता तोंड गोड करून निघायचं ठरलं होतं ना. परत काहीतरी व्हायचं आणि
आपण असं वागायलाच नको असंच म्हणायचं ना तुम्हाला. मग आपण असं काही करायलाच नको. झालं तर मग चला बसा बसा. बसा. आम्ही समोरून बघतोय, दोघेही एकत्र छान वाटतंय. आणि हो गोदा, आज तू वाढायचं नाहीस. मधल्या बाई, तुम्ही सुद्धा वाढायचं नाही. आज सगळ्यांना फक्त जिजा वाढते. हाताला लागलाय धनी. आणि असं काय करता? आम्ही काय बघत बसायचं का? आम्ही तयार आहोत. स्वारी सांगतेय म्हणजे त्यामागं काहीतरी कारण असेल. आपल्या प्रत्येकाची नजर बदलली ती जिजांमुळं. सूर खाली आला तो जिजांमुळं. का? कारण त्या प्रत्येकाच्या कुणी ना कुणीतरी लागतायत. आमच्यासाठी त्या लेख आहेत, दत्ताजी राजांसाठी त्यांच्या बहीण आहेत, संभाजी राजांसाठी वहिनी आहेत, सगळ्यांसाठी त्या मध्यभागी. आम्हाला लक्षात नाही आलं. सुरुवात तर करा, आम्ही सांगतो त्यांना काय म्हणायचंय ते. जिजा दोन्ही घराण्याच्या मध्ये आहेत. म्हणजे जाधवांसाठी तिकडचं कुणीही म्हणजे जिजांची स्वारी, जिजांचे दादासाहेब असं होतं. आणि भोसल्यांसाठी आम्ही म्हणजे वहिनी साहेबांच्या आऊ, वहिनी साहेबांचे आबासाहेब अशी नाती बघितली जातात. बरोबर ना? आम्ही रास्तच बोललो ना? अगदी रास्त. त्यामुळं किती चिड आली, किती राग आला, त्यावेळी तुम्ही जिजांचा चेहरा बघा. आजचा प्रसंगच आठवा. तुमची सगळी चीड, सगळा राग निघून जाईल. हो, मग त्यांच्याकडे बघितलं ना की राग टिकतच नाही. जाधवांची लेक, भोसल्यांची लक्ष्मी अशा आहेत आमच्या जिजा. त्यांच्यात सगळ्यांना आपलेसं करण्याची हातोटी जन्मजातच आहे. हे सगळं तुम्ही आमचं कौतुक आहे म्हणून म्हणताय, पण सगळ्यांनी आमची बहीण, आमच्या वहिनी साहेब या नात्यानं आमच्याकडे बघण्यापेक्षा एक रयत म्हणून आमच्याकडे बघा. रयतीचा चेहरा डोळ्यासमोर आणा. मग एकमेकांच्या विरुद्ध उपसलेली हत्यारं रयतेचा जीव घेतात हे ध्यानात येईल. आपण आपल्यातच लढणं थांबवलं पाहिजे हे जाणवे. दोन मराठा घराणी आपापसात लढतायत हेच तर जग दुनियेला हवंय. आपल्या शाहीतही हेच हवंय. मुघलांना, आदिलशहाला, कुतुबशहाला, सगळ्यांना दोन मराठा घराणी एकमेकांच्या विरुद्ध लढतायत ना, त्याचा आनंद होतो. मग आपण त्यांना हा आनंद मिळवून द्यायचा की अन्नाच्या घासाबरोबर आलेला राग गिळायचा हे आपण ठरवायचं. ते आपण गिळू शकलो आणि पचवू शकलो तरच त्यात आपलं, रयतेचं आणि अवघ्या मुलखाचं भलं आहे.
दादासाहेब आज तुम्हाला काहीतरी झालेलं वाटतंय का? नाही सारखे सारखे थांबतोय म्हणून म्हंटल. आम्हाला काय आमची काळजी नाहीये. आम्ही काय थेट गोडदोड करू की. बर. अरे परत मीणा थांबला. अच्छा मीणा थांबतोय म्हणून तुम्ही सारखे सारखे थांबताय की काय? हो नाही, हे बघा समजून घ्या. आता गोमाजी काका पुढे नजर ठेवायला गेले आहेत ना, मग आपण इथंच थांबायचं. हा बर. सिंदखेडला सगळ्यांनाच भारावून टाकलं. आम्ही पाहिलं ना. सगळ्यांचं राहू दे, आम्हाला ते कौतुक नाही. मग आमचं मत हवंय असं म्हणा की. हो. आता आमच्या विषयीच बोलणं चाललं होतं तर आम्हाला धन्यच वाटत होतं. तुमच्याविषयी? आम्ही नाही नाही, आम्ही रयतेबद्दल म्हणत होतो. विसरलात? आम्ही म्हणालो होतो आम्हीच रयत आहोत. मग ते सगळं आमच्याविषयी नाही का? बोलण्यात स्वारींच्या पुढे कुणाचा निभाव लागणार आहे? दादासाहेब आता तुम्ही मागे जाऊन सांगून येताय का आम्ही सांगू? या मेणा वाहणाऱ्यांचं ना काहीतरी बिनसलेलं दिसतं. तुम्ही काळजी करू नका. हे बघा कुठेही गेलो तरी आपण सगळे एकत्रच असणार आहोत ना. मग कसली चिंता, सोडा. दादासाहेब तो प्रश्नच नाहीये. सारखं सारखं मेणा खालती ठेवणाऱ्यांना एकदा हाकलून यावं असं वाटतं. नाही शरीफचे राजे, आता इथंच थांबा, कुठे जाऊ नका. का? आम्ही का नको मागे जाऊ? अहो, तर तुम्ही कशाला मध्ये जाताय? अहो, ते दोघं बोलतायत ना, जरा बसू दे. थांबा तुम्ही इथंच. ते पा गोमाजी काका म्हणाले चला. तर काय जावंच लागणार. चला. राज इथंच मुक्काम करावा लागेल. का? अहो, सरदार शेलारांच्या वाड्यावर जायचं होतं ना. होय, पर वाट आडवळणाची आहे आणि अंधार बी पडू लागलाय. इकडे दरोडेखोर लय माजलेत, लय वाट माऱ्या होत्या तिकडे. तेव्हा उगाच का जोखीम घ्यायची ना. रास्ता आहे, आपण इथंच थांबूया. वहिनी साहेब नाही, आपण असं कुठेही नाही थांबू शकत. का? का नाही थांबता येत? अशी कुठेही रात्र काढायची वहिनी साहेबांना सवय नाही म्हणून म्हंटल. एवढंच ना, मग आम्हालाही सवय होईल. त्यात काय एवढं? बर ठरलं. मग आता इथेच राहायचं. गोमाजी चला, सगळ्यांना सांगायला घ्या. जी चला, इथंच मुक्काम करायचा आहे. ओय, संदूक घे तिकडे. चला चला, चुली मांडाय घ्या. उठा उठा, हातात हात धरून घ्या. काय लग्नाला आला होय? चला घ्या. दादासाहेब आम्हाला काय वाटतं ते आम्ही सांगू. शरीफजी तिकडे पाण्याची सोय आहे का बघून येऊया. हा चला. दादासाहेब पण चला आओ. चला. आम्ही काय म्हणतो, इथं रानात राहणं चालणार आहे का? अहो चालणार आहे काय? आम्हाला खूप आनंद झालाय, अगदी मनापासून. जिजाक्का पास झाला आता. ए गंगे, तू काय बघती का? जिजाक्का वाढता येतो तू काय ववळाय आली होय? हा घे वाढाय घे. अहो गोमाजी काका राहू द्या, येतो. शहाजीराजे आज आपण मोहिमेवर नाही आहोत, पण बेत अगदी तसा झालाय बघा. अगदी बरोबर बोललात दादासाहेब. अशा अन्नाची चव न्यारीच नाही का? पंचपक्वान्न सुद्धा फिकी पडतील या समोर. काय राजे तुम्ही बसून घ्या आता. हो, आणि वहिनी साहेब तुम्ही वाढायचं थांबव. आता मागाहून जेवण्याचा निर्णय तुमच्या दादासाहेबांचा आहे.
मग आम्ही आधीच बसू की नुसतं कमरेवर हात घेऊन देखरेख करू? तुमच्या हाताला जखम आहे ना, म्हणून शरीफजी म्हणतात. राजे आम्ही तर म्हणतो तुम्ही बसूनच घ्या, म्हणजे वहिनी साहेब वाड्याचे तरी थांबतील. काय ऐकलं ना दादासाहेब काय म्हणतायत? चला आता, पण आधी जखमेवरची पट्टी बदलू, मग खाऊ. हा जिजा का बास झाला आता. तुम्ही आधी पट्टी बदला आणि मग जेवाय घ्या. हो. चला. आपल्याला लागलं आहे याचं भानच नाही ना. जखमा मिरवायच्या असतात असा जबाब कोणीतरी दिला होता आम्हाला. हो का? मग आता त्याची परतफेड करू नका. एक सांगू? हं? सगळ्यांच्या नंतर आपण भाकर घ्यायची ही तुमची कल्पना आम्हाला खूप आवडली. आणि दादासाहेबांनी पण निमूट ऐकलं बरं. अहो, कारण मोहिमांवर असताना आम्ही सगळ्यांच्या मागाहूनच बसतो. दादासाहेब काय किंवा आपले शरीफजी, त्यांना सवय आहे. त्यांना यात काहीच वेगळं वाटणार नाही. म्हणजे आम्हालाच लहान लहान गोष्टी नव्यानं समजल्यात तर. पण छान आहे. तुम्हाला हे सुचलं कसं? तुम्ही सगळ्यांना पंक्तीला बसवलं, पण तुम्ही नाही बसलात. राजानं कधी आधी जेवायचं नसतं. सगळ्या प्रजेनं आधी जेवावं मग राजानं. पूर्वी अशी प्रथा होती. आपण रोज पाळू शकत नाही, पण सणाच्या दिवशी तरी पाळूया. पूर्वी अशी प्रथा होती? हो तर. मध्यानी दवंडी पिटत करा रे हकारा, पिटा रे डांगोरा. राज्यात कुणी उपाशी नाही ना. कुणी उपाशी किंवा भुकेला नाही असं नक्की झालं की मग राजा जेवत असे. आम्ही सम्राट किंवा महाराजे नाही, पण इतक्याशा राज्याचे तर राजे आहोत ना. सगळे जेवून तृप्त झाले की मग जेवू. त्याचं समाधान फार मोठं असतं. अगं बाई, किती गोड कल्पना आहे. घ्या, सुरुवात करा. इथंही आम्ही आधी घास घ्यावा म्हणून थांबलायत ना?
सगळ्यांची व्यवस्था झाली आहे की नाही ते पाहायला हवं ना. का? अहो, जो नेम जेवणाच्या बाबतीत राजा पाळत असेल तोच नेम व्यवस्था विश्रांतीच्या बाबतीतही पाळायला हवा. हेच तुमचं वैशिष्ट्य आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ग्रहण करता तेव्हा ती तिथेच ठेवत नाही, त्यात स्वतःची भर घालता. हे कौतुक म्हणायचं की टोमणा? अहो कौतुकच, टोमणा का मारू? आम्हालाही तुमचा विचार पटलाय. आम्ही व्यवस्था बघून येतो, तुम्ही थांबा. आम्ही थांबायचो का? आम्ही येणार. ऐका आमचं, आम्ही हे गेलो आणि हे आलो. वा वा, नाही असं नाही. आम्ही भाकरी खायला थांबलो की नाही, मग आता का नाही यायचं? बरं चला. ही नेहमीची झाडं इथं किती वेगळी वाटतायत ना. कारण त्यांच्या वाढण्याला शिस्त नसते, त्यांच्या पसरण्याला मर्यादा नसते. आपल्या गावाकडची किंवा आपल्या वाड्यातली झाडं कशी असतात, त्यांची नीट निगा राखलेली असते, त्यांची आपण मशागत करतो. तसलं इथं काहीच होत नाही. दरोडेखोरांच्या बाबतीतही हेच लागू होत असेल ना. ही नेहमीची झाडं इथं किती वेगळी वाटतायत ना. कारण त्यांच्या वाढण्याला शिस्त नसते, त्यांच्या पसरण्याला मर्यादा नसते. आपल्या गावाकडची किंवा आपल्या वाड्यातली झाडं कशी असतात, त्यांची नीट निगा राखलेली असते, त्यांची आपण मशागत करतो. तसलं इथं काहीच होत नाही. दरोडेखोरांच्या बाबतीतही हेच लागू होत असेल ना. आपलीच रयत आहे, त्यांच्या बाबतीतही हेच म्हणता येईल ना. हो, हे म्हटलं तर खरंच आहे. आपल्याला हेच बदलायचं आहे. बिचाऱ्यांना कुठल्या तरी सुलतानाच्या भीतीनं शेतसारा भरता न आल्यानं रानुमाळ भटकावं लागत असेल, लपून छपून राहावं लागत असेल. मग ते तरी काय करणार? रास्त नाही, पण म्हणून का त्यांनी वाटमारी करायची? ते योग्य आहे का? हे बघा, वाटमारी करण्याचं समर्थन कशानेही होऊ शकत नाही. मग पोटासाठी ते करणार तरी काय? काहीही. एका माणसाला शोभेल असं काहीही करावं. हे नेमकी जनावरांची भाषा बोलतात आणि त्यांच्याच इतके हिंस्त्र होतात. कुणावरही शस्त्र चालवायला ते मागं पुढं पाहत नाहीत. पण आपण विश्वास दाखवला तर ते सुद्धा माणसांची भाषा बोलू लागतील. काहीतरी वाट नक्कीच असेल, आणि नसली तर आपण निर्माण करू. खरं सांगू का, इथं दरोडेखोरांच्या विचारानंच आम्ही तुम्हाला यायला नको म्हणत होतो. आमच्या आलं होतं ते लक्षात, पण आम्हाला शस्त्र चालवता येतं हे स्वारी विसरली की काय? अहो, पण तशी वेळच यायला नको. पण तुम्हीच सांगा, ही अशी वेळ पुन्हा येईल का?
अशी म्हणजे? अशी स्वारींबरोबर रानात आम्हाला मुक्काम करायला मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मग दरोडेखोरांच्या भीतीनं घाबरून बसून राहायचं की चांदण्याच्या साक्षीनं एकमेकांबरोबर वेळ घालवायचा? तुम्हीच सांगा. आता आमच्या लक्षात आलं, म्हणूनच वेळ काढत होतात ना. ईशा, आम्ही कुठं वेळ काढला? मग सारखा सारखा मेणा थांबवत होतात, नुसते बहाणेच होते. जसं काही तुम्हाला आवडतच नव्हतं. तुम्ही अगदी मनाच्या विरुद्धच वागत होतात ना. समद्यांची गर्दन छाटतो. कुणावर वार केला ते ठावा आहे का? नाही गोमाजी काका, मारू नका. वेरूळला जाऊन दादासाहेब फैसला करतील. उद्याच. नीट उभं भी राहता है ना वय? नीट उभा राहा. नावं काय रे तुमची? काय विचारलं राजाने? सांगा की नाव पटापटा. म्या भिवा. म्या दगडू. आणि बाकीच्या काय नावं नाहीत का? जी शो राम्या, शो धोंड्या, तो काळ्या आणि हा पावा. बाबा का यो वाजीवतो का? नाही जी, कसं तोंडानं आवाज काढतो. अरे का काढतो, कवा काढतो, कशासाठी काढतो ते सांग की. काय विचारल्यावर सांगणार आहेस? नाही जी, ते कोणी बी जंगलातून चाललं असेल तर रात्रीला घोड्याचं ठाण झाडांना मांडलं का शो पाव्याचा आवाज काढून आम्हाला इशारा करतो जी. म्हणजे ह्यो बोलवतो आणि तुम्ही धाड टाकता वय? होय जी. हे सगळ्यांचे उजवे हात त्यांच्या खांद्यापासून वेगळे करा आणि यो पावा त्याची जीभ हासडून काढा. हे सगळ्यांचे उजवे हात त्यांच्या खांद्यापासून वेगळे करा आणि यो पावा त्याची जीभ हासडून काढा. कुणा कुठं वाटमारी केली नाही पाहिजे. हो नाही जी, हा आम्हाला माफ करा. हा अहो पुन्हा असं नाही होणार बघा. एवढ्या बरं माफ करा बघा. पोटासाठी करतोय जी. 4 माणसाला भाकर मिळावी एवढं धान्य, नाही तर काटोटीत पीठ मिळावं एवढं मिळालं तरी आम्ही असं काही बी करणार नाही. पण ते बी आमच्या नशिबात नाही जी. म्हणून दरोडे घालाल, चालणार नाही. दादासाहेब, आम्ही बोलू. बोला. अरे तुम्हीच काय ती शिक्षा ठोठवा यांना. बिचाऱ्यांना कुठल्या तरी सुलतानाच्या भीतीनं
शेतसारा भरता न आल्यानं रानूमाळ भटकावं लागत असेल, लपून छपून राहावं लागत असेल. मग ते तरी काय करणार? दादासाहेब, दिव्याच्या ज्योतीवर काजळी धरली तर तेवढीच बाजूला काढू. बाकी सगळं चांगलं आहे. म्हणजे आम्ही काही समजलो नाही. त्यांचा इरादा चुकीचाच होता, तेवढाच बाजूला काढू. बाकी एवढे हिमती पराक्रमी गडी का सोडताय? म्हणजे यांना शिक्षा नाही करायची असं म्हणताय का? आपण ह्यांना आपल्या फौजेत सामील करू. आम्ही यांच्याशी लढलोय. गोमाजी काका, तुम्ही सुद्धा यांच्याशी 2-2 हात केलेत. तुम्हीच सांगा, ह्यांना तयार करायला फार वेळ लागेल का? नाही जी, तब्येत बी बघा कशी निखाऱ्यावर फुललेल्या भाकरीकट टरटरीत आहे. यांना फौजेत भरतीच करून घेऊ. दादासाहेब, एक संधी देऊया का? हे हात मुळापासून कापून टाकण्याऐवजी त्यांना आपल्या बाजूने लढण्यासाठी तयार करू. काय राजे काय बोलतात ऐकलत ना? आम्ही तयार आहे जी. फक्त पोटासाठी तेवढं काहीतरी करा. शहाजीराजे, मागणी तर आहेच, पण आता कोणती मोहीमच होणार नाही तर मग का? दादासाहेब, मोहीम आल्यावर माणसं शोधायला लागलो तर तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखं होईल. आणि खायचं म्हणाल तर जोवर मोहीम नाही तोवर आमच्या रानात शिवारात काम करा. चोरून नाही, स्वतः पिकवून खा. आम्ही पायाची माती हावची, तुम्ही म्हणाल तसं, पण मारू नका. तुम्ही गरिबाची थट्टा करत नाही ना? नाही म्हणजे हे सगळं खरं आहे ना? आम्ही इमानाची थट्टा करत नाही. आणि लक्षात ठेवा, बेईमानीला माफी नाही. आम्ही कशाची बी आवड होऊन देणार नाही बघा. शरीफजी, तुम्ही कारभाऱ्यांना सांगा ही व्यवस्था आम्ही केली आहे म्हणून. गोमाजी काका, हिराजी, तुम्ही यांची रानात व्यवस्था करा. जी, चला चला. पर 2-2 हात चालवा याय पाहिजे. हा? हा, चला. आणि बोनावून धाडू तवा यावं लागल. चला. शहाजीराजे, हे असं जगा वेगळं तुम्हाला आभाळातून कोण देतो? आम्हाला तर स्वप्नात पण असा विचार आला नसता. काहीतरी हातून चांगलं घडल्यावर दिवस किती छान जातो नाही? त्या हल्लेखोरांना शिक्षा न करता फौजेत घेतलं त्याबद्दल म्हणताय ना? हो. त्याचं श्रेय तुम्हालाच आहे. अहो, हे काय बोलतच? त्यांना शिक्षा झालेली तुम्हाला आवडणार नव्हती ना? स्वारींचं आमच्यावर बारीक लक्ष होतं हे सुखावणारच आहे, पण तरी आम्ही काही वेगळी वाट सुचवली नव्हती. हो, वेगळी वाट सुचायला काहीतरी कारण लागतच ना. ते तुम्ही झालात. खूप छान वाट आहे. आपण काल याविषयीच बोलत होतो. हीच रयत आहे. रयतेला आपला विश्वास वाटणं, आधार वाटणं हे महत्वाचं. पण ह्यात त्यांना शिक्षा होऊ नये असं का वाटलं?
काल तुम्ही झाडांबद्दल बोललात तेच मनात होतं. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांनी आमच्यावर किंवा तुमच्यावर जीवघेणे वार केले नव्हते. त्यांची गरज भागण्यासाठी, घाबरवण्यासाठी जितके वार करू शकतील असेच ते वार होते. म्हणजे त्यांचा इरादा जर का मारण्याचा नव्हताच तर आपणही समजून घ्यायला हवं, नाही का? आता हळूहळू त्यांना जोखमीची जबाबदारी देऊन त्यांचा भरोसा जिंकायला हवा. का? आज तर ते समाधानी झाले आहेत ना? तेवढं पुरेसं नाही? हो, ते आजच्यासाठी पुरेसं आहे. उद्या त्यातलं नाविन्य संपेल आणि मग पुन्हा त्यांना जुनी वाट खुणावू लागेल. त्यामुळे दरवेळी काहीतरी जोखीम भरलेली कामगिरी आपण त्यांना दिली तर आपली इथं गरज आहे असं त्यांना वाटू शकेल. पण गरज आहेच. सगळ्या रियासतीत गरज असताना सुद्धा असं दाखवलं जातं की तुमची इथं गरज नाही. पण आपण आपल्या रयतेला त्यांचीच गरज आहे हेच दाखवून देऊ. खोटेपणा नकोच. खरंच तुम्ही नेहमीच वेगळ्या वाटेचा विचार करता. अहो, त्यासाठी एकदम सोपा उपाय असतो. म्हणजे हे बघा, एखादी घटना घडली की जो विचार उत्स्फूर्तपणे आधी मनात येतो तोच बाजूला ठेवायचा, कारण तो विचार सगळेच करतात. आपल्याला हे सगळं बदलायचं आहे असं केवळ म्हणून चालणार नाही. त्यासाठी आपली माणसं हवी, जी इमानाने जोडलेली असायला हवी. आमची बोलतीच बंद झाली. अहो, आम्ही हा जो काही विचार करतोय तो केवळ तुमच्यामुळेच. तुमच्याकडूनच न कळत ह्याची पेरणी झाली. सगळं बदलायचा तुम्ही घेतलेला ध्यास, त्याचा केलेला पाठपुरावा, ह्याचमुळे आम्ही असा विचार करू शकतो. आणि हा, ह्याचं श्रेयही तुम्हालाच जातं. ईशा, काहीतरीच. जिजाबाई, हे काय? बघू. अहो, कुठं काय? बघू. हाताला पट्टी. स्वारींना ठाऊक आहे का? त्यांनीच बांधली. अय्या, स्वारींनी बांधली आहे. आम्हाला मुतपाकात किती किती वेळा लागतं. हात भासतो, रक्त येतं, पण आमची स्वारी काही ढुंकून सुद्धा बघत नाही. अशी काय जादू केली तो? अहो, चला, काहीतरीच. सांगा ना आम्हाला पण. आम्ही बघितलंय. झाकून झाकून किती झाकाल. नाही नाही, लपवण्याचा उद्देश नव्हता. तुम्हाला वाईट वाटेल म्हणून झाकलं. बघू. ऐक, पण त्यांना दुःख नाही झालंय काही, आनंदच झालाय. त्यांच्या स्वारींनी पट्टी केलीये. सुनबाई, आता मोठ्या व्हा. पट्टी बांधल्याचा आनंद का असतो कोणाला? आम्हाला काय विचारता? जिजाबाईंनाच विचारा. काय हो, सांगा सांगा. अगं बाई, जिजाबाई सुद्धा लाजतायत. हे लाजणं हसणं न समजणं इतक्या मोठ्या झालो का आम्ही? जाऊबाई साहेब, आता मोठेपणा घेऊन 4 बोल ऐकवा. कोणाला? कोणाला म्हणजे?
दरोडेखोरांबरोबर हिरिरीने कोण लढलं हे खडसावून विचारा. आम्ही सगळी माहिती घेऊन आलो. लढलात ना? ती वेळच तशी होती. बरोबर पुरुष काय कमी होते का? त्यांनी रक्षण केलंच असतं की. आमचे संभाजी राजे होते, शरीजी राजे होते, शहाजी राजे सुद्धा होते. सगळ्यांच्यात ह्यांनी कशाला तलवार चालवायला हवी? इथे तालीम खाण्यात चालवतात तेवढी पुरे. अगदी बरोबर आहे जिजाबाई, पुढच्या वेळी लक्षात ठेवा. हा, चला चला सुनबाई, चला. आम्ही खरंच गेल्या जन्मी काही पुण्य केलं असणार. नाही नाही, आमची गलती झाली. गेल्या जन्मी नाही, हे एका जन्माचं पुण्य नाही, 7 जन्माचं पुण्य असणार. म्हणूनच आम्हाला तुमच्यासारखी पराक्रमी धाडसी सहचारिणी लाभली. पुरे पुरे. स्वारींचा स्वभाव आम्हाला नवीन आहे की काय? स्तुती कराल ती डोंगरा एवढी कराल, आणि राग कराल तेव्हा तो सुद्धा पर्वतापेक्षा कमी नसेल. आमची पावलं जमिनीवर आहेत, ती जमिनीवरच राहू द्या. अय्या, हे काय? तुमचा डाव बुद्धी आणि बळ वाढवणारा. अहो, पण अजून असाच? हो, आता तुम्ही इथे नव्हतात. आम्ही ठरवलं चला आपण बुद्धी आणि बळ वाढवूयात. आता डाव पुरा करूया. चालेल. पण समोर आम्ही आहोत, दुश्मन नाही. ही खरी लढाई नाही. हा नाही, म्हणजे लढाई करताना स्वारींना काही म्हणजे काही ध्यानात नसतं, म्हणून आठवण करून दिली. असं कोणी सांगितलं? हिराजी नाही? आलं लक्षात. शरीफजी होय ना? आम्ही विचारतो तेव्हा ते सांगतात. उगीच त्यांना बोल लावू नका. पण हे खरं आहे ना? हो, हे खरं आहे. तुम्हाला सांगतो, इथल्या मातीतल्या प्रत्येक सरदारात चीड असते, स्वाभिमान असतो, शौर्य असतं, पौरुष असतं. पण आम्हाला सांगा, ते काय झोपाळ्यावर बसून आजूबाजूच्या लोकांना गप्पा मारत सांगण्यासाठी असतं का? नाही ना. ते प्रत्यक्ष कृतीतून दिसलं पाहिजे. दुश्मनांची 2 हात करताना ते दिसलं पाहिजे.